विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वीच्या सिलेबसमध्ये जे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत त्यातला सुरुवातीचा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे युनिट्स अँड मेजरमेंट याचं डिस्कशन आपण आज करणार आहे। युनिट्स अँड मेजरमेंट याची माहिती घेत असताना सुरुवातीला आपल्याला फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय हे एक्सप्रेस करायचं आहे किंवा डिस्कस करायचं आहे। फिजिकल क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? ए क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड। जी क्वांटिटी जी राशी आपणाला मोजता येते त्याला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहे। लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, टेम्परेचर, प्रेशर अशा असंख्य क्वांटिटी आहेत ज्या आपल्याला मोजता येणार आहेत, याला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहे। ज्या क्वांटिटी आपल्याला मोजता येत नाहीत त्याला आपण या फिजिकल क्वांटिटी मध्ये घेणार नाही। फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा तुम्हाला राग येत असेल तर ते काय मोजता येत नाही। एखाद्यावरती तुम्ही प्रेम करत असाल, लव, मोजता येत नाही। एखाद्याचा तुम्ही द्वेष करत असाल, मोजता येत नाही। एखाद्या व्यक्तीला तुम्ही सुंदर आहे असं म्हणत असताना ती सुद्धा आपल्याला मोजता येत नाही। ब्युटी मोजता येत नाही, लव मोजता येत नाही। अशा या ज्या क्वांटिटी आहेत त्याला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार नाही। कुणाला फिजिकल क्वांटिटी म्हटलेलं आहे? ए क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड, विच कॅन बी मेजर्ड, ज्याला मोजता येते त्यालाच आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहे। मग त्याचं मेजरमेंट म्हणजे काय आहे? मेजरमेंट म्हणजे काय आहे? The comparison of a physical quantity with a standard quantity, त्याला आपण कंपॅरिझन असं म्हणणार आहे। फॉर एक्झाम्पल, समजा मास आहे 5 किलोग्रॅम। आता मासच्या बाबतीमध्ये स्टँडर्ड मास काय आहे? 1 किलोग्रॅम। लेंथच्या बाबतीमध्ये स्टँडर्ड लेंथ काय आहे? 1 मीटर। याच्या बरोबर कंपॅरिझन करणार आहे। म्हणजे काय? समजा आपण मास ऑफ शुगर, साखर घेतलेली आहे 5 किलोग्रॅम, त्याचा अर्थ काय? द मास ऑफ शुगर इज 5 टाइम्स ग्रेटर दॅन द स्टँडर्ड मास 1 किलोग्रॅम। किंवा लेंथ मोजलेली आहे 2.5 मीटर, म्हणजे काय? दॅट लेंथ इज ग्रेटर दॅन 2.5 मीटर, स्टँडर्ड लेंथ 1 मीटर। याला आपण या ठिकाणी मेजरमेंट असं म्हणणार आहे। आणि ह्या मेजरमेंटसाठी आपल्याला युनिटची गरज आहे। या मेजरमेंटसाठी आपल्याला या ठिकाणी युनिटची गरज आहे। युनिट कुणाला म्हणायचं आहे? काय डेफिनेशन आहे बघा? द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी। भौतिक राशी मोजण्यासाठी ज्याला मानांकित केलेलं आहे त्याला आपण युनिट असं म्हणणार आहे। द रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, त्याला आपण या ठिकाणी युनिट असं म्हणणार आहे। मग चांगलं युनिट कुठलं आहे? गुड युनिट काय आहे? त्याचे रिक्वायरमेंट्स काय आहेत? त्याच्या कंडिशन्स काय आहेत ते आपल्याला सांगता येते। पहिली कंडिशन आहे इट शुड बी इझिली अवेलेबल, ते सहजासहजी उपलब्ध व्हायला पाहिजे। दुसरी कंडिशन काय आहे? इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल, त्याला आपल्याला त्याचं उत्पादन जे आहे ते पुन्हा पुन्हा करता यायला पाहिजे। तिसरी कंडिशन काय आहे? इट शुड बी इनव्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड प्लेस, ठिकाण बदलल्यानंतर बदलता कामा नये, टाइम बदलल्यानंतर बदलता कामा नये। आणि चौथी महत्वाची कंडिशन जी आहे ती इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, सगळ्या जगाची त्याला मान्यता असायला पाहिजे। अशा 4 रिक्वायरमेंट, 4 कंडिशन ज्या युनिटकडे आहे त्याला आपण या ठिकाणी गुड युनिट असं म्हणणार आहे। कुठलेही फिजिकल क्वांटिटी आपल्याला जर लिहायची असेल, समजा फॉर एक्झाम्पल एक्स ही फिजिकल क्वांटिटी आहे, तर ती आपल्याला नंबर आणि युनिट मध्ये एक्सप्रेस करता येणार आहे। नंबर आणि युनिट मध्ये एक्सप्रेस करता येणार आहे। n1 u1 इक्वल टू n2 u2 असं लिहिता येणार आहे।
म्हणजे नंबर आणि युनिट यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे किंवा n प्रपोर्शनल टू 1/u असं लिहिता येणार आहे. कसं बघा, मास 5 किलोग्राम इक्वल टू आपल्याला ग्रॅम मध्ये लिहायचं असेल तर 5000 ग्रॅम असं लिहिणार आहे. 5000 ग्रॅम असं लिहिणार आहे. आणि आता बघा, n1u1 इक्वल टू n2u2 नंबर युनिट नंबर लहान आहे, किलोग्रॅम हे युनिट ऑफकोर्स मोठा आहे. ग्रॅम युनिट लहान आहे, नंबर बघा मोठा आहे. म्हणजे नंबर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू युनिट असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. आता आपल्याला ज्या काही आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी आहे त्याला आपल्याला 2 पार्ट मध्ये डिव्हाइड करता आलेला आहे. पहिला पार्ट म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड्स अपॉन अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. ज्या भौतिक राशीचं मोजमाप करण्यासाठी त्या दुसऱ्या कोणत्याही राशीवरती अवलंबून नाही त्याला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहे. बघा, लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, प्लेन अँगल, सॉलिड अँगल एवढ्याच फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. 7 मेन क्वांटिटी आहेत, 2 सप्लिमेंटरी म्हणजे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल एवढ्याच फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. दुसरा पार्ट जो आहे तो डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणून आहे. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन वन ऑर मोर अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट. भौतिक राशीचं मोजमाप करण्यासाठी ती जर दुसऱ्या एक किंवा अधिक क्वांटिटीवरती अवलंबून असेल तर त्याला आपण नाव देणार आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, समजा फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन आपण विचारात घेतलं. फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन विचारात घेतलं तर फोर्स ही क्वांटिटी मास आणि एक्सलरेशन वरती अवलंबून आहे. त्यानंतर एक्सलरेशन इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेलॉसिटी आणि टाइम वरती एक्सलरेशन अवलंबून आहे. म्हणजे एक्सलरेशन सुद्धा डिराइव्ड क्वांटिटी आहे. वेलॉसिटी म्हणजे dx/dt चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि टाइम वरती अवलंबून आहे. अशा असंख्य क्वांटिटी आहेत डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल लिमिटेड आहे. 7 मेन क्वांटिटी, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी मात्र असंख्य आहे. फोर्स, एक्सलरेशन, वेलॉसिटी, एरिया, व्हॉल्यूम. समजा मी एरिया विचारात घेतला तर स्क्वेअरचा एरिया L² असा लिहित आहे किंवा व्हॉल्यूम घेतला तर L³ असं घेता येणार आहे. क्यूबचा व्हॉल्यूम आहे तो L³ असा घेता येणार आहे. अशा या ज्या काही क्वांटिटी आहेत त्या दुसऱ्या एक किंवा अधिक क्वांटिटीवरती अवलंबून आहेत म्हणून याला आपण डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणणार आहे. वर्क आहे, पॉवर आहे, एनर्जी आहे, अशा असंख्य क्वांटिटी आपल्याला सांगता येणार आहे. अशी ही डिराइव्ड क्वांटिटी. हे जे काय फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत आणि डिराइव्ड क्वांटिटी जे आहे, फंडामेंटल क्वांटिटीचं जे युनिट आहे त्याला आपण फंडामेंटल युनिट असं म्हणणार आहे. द युनिट ऑफ ए फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. बेसिकली बघा, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी लिमिटेड आहेत त्यामुळं त्यांचं युनिट जे आहे ते सुद्धा लिमिटेडच. 7 क्वांटिटी आहेत. एक म्हणजे लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स ह्या मेन क्वांटिटी. आणि त्याच्यानंतर प्लेन अँगल, सॉलिड अँगल अशा 2 सप्लिमेंटरी. अशा 9 क्वांटिटीज फंडामेंटल आहेत. डिराइव्ड क्वांटिटी असंख्य आहे. द युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी इज डिराइव्ड युनिट. असंख्य आहे. आणि आता अशा फंडामेंटल क्वांटिटीचे जे युनिट्स आहेत ते फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट्स आहेत ते डिराइव्ड युनिट. ए सेट ऑफ
फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स याला आपण नाव देणार आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. याला आपण नाव देणार आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. 1832 मध्ये गॉस सायंटिस्टना 3 क्वांटिटी लेंथ मास टाइम ह्या सिस्टीम ऑफ युनिट्स साठी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. आणि याप्रमाणे एकूण 4 सिस्टीम आपल्याकडे आहेत. मोस्टली आपण मात्र एकच सिस्टीम आता वापरतो. ओल्ड सिस्टीम ज्या आहेत त्या डिस्कार्ड केलेल्या आहेत. FPS सिस्टीम, FPS सिस्टीम याला ब्रिटिश इम्पिरियल सिस्टीम असं म्हटलेलं आहे. फूट पाऊंड सेकंद 1824 मध्ये ही सिस्टीम जी आहे ती इंट्रोड्यूस केलेली आहे. लेंथ मास टाइम यांचे युनिट्स, लेंथचे युनिट फूट आहे, मास युनिट पाऊंड आहे, टाइमचे युनिट सेकंद आहे. त्यानंतर फ्रेंच मेट्रिक सिस्टीम आहे ती म्हणजे CGS सिस्टीम 1874 मध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे. सेंटीमीटर ग्रॅम सेकंद हे लेंथ मास टाइमचे युनिट्स आहे. त्यानंतर MKS सिस्टीम याला मेट्रिक सिस्टीम असं सुद्धा म्हटलेलं आहे. 1889 मध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे. मीटर किलोग्रॅम सेकंद ही युनिट्स आहे. मीटर किलोग्रॅम सेकंद ही लेंथ मास टाइमची युनिट्स आहे. 1960 मध्ये वेट्स अँड मेजर या विषयावरती जी काय कॉन्फरन्स झाली, जगातल्या सगळ्या सायंटिस्टची एकत्रित अशी जी काही कॉन्फरन्स झाली, त्यामध्ये या सगळ्या सिस्टीम आउटडेटेड करून डिस्कार्ड करून एकच सिस्टीम विचारात घेतली ती म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स. त्याला SI सिस्टीम असं म्हटलेलं आहे. ज्या गॉस सायंटिस्टनं 3 क्वांटिटी सांगितलेल्या त्या लेंथ मास टाइम त्यामध्ये आणि 4 क्वांटिटी ऍड केल्या. इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि त्याचबरोबर 2 सप्लिमेंटरी प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. आणि याच्यावरून ही SI सिस्टीम जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे. आता मॅक्झिमम मोस्टली ही SI सिस्टीम वापरली जाते आणि फार कमी प्रमाणात CGS सिस्टीम वापरली जाते. FPS आणि MKS सिस्टीमचा जास्त वापर केला जात नाही. आता ही SI सिस्टीम जी आहे ती काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या क्वांटिटीज आहेत त्या एक्सप्रेस करायच्या आहेत, त्याचबरोबर त्यांचे युनिट्स आणि सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. हे जे काय SI सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण क्वांटिटी असं म्हणूया, त्यानंतर युनिट आणि सिम्बॉल. पहिली क्वांटिटी बघा लेंथ आहे, दुसरी क्वांटिटी मास आहे, तिसरी क्वांटिटी टाइम आहे, चौथी क्वांटिटी टेम्परेचर आहे, पाचवी क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट आहे, सातवी क्वांटिटी ल्युमिनस इंटेन्सिटी आहे, सातवी क्वांटिटी अमाउंट ऑफ सबस्टन्स म्हणून आहे आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत त्यामध्ये प्लेन अँगल आणि दुसरी आहे ती सॉलिड अँगल. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल यांचे युनिट्स काय आहेत बघा. लेंथचे युनिट आहे ते मीटर असं आहे, मासचं युनिट आहे ते किलोग्रॅम असं आहे, टाइमचे युनिट आहे ते सेकंद असं आहे, टेम्परेचरचे युनिट आहे ते केल्विन असं आहे, इलेक्ट्रिक करंटचे युनिट आहे ते एम्पियर असं आहे, ल्युमिनस इंटेन्सिटीचे युनिट आहे ते कॅन्डेला असं आहे
अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट आहे ते मोल असं आहे. प्लेन अँगलचे युनिट आहे ते या ठिकाणी रेडियन असं आहे. आणि या सॉलिड अँगलचे युनिट आहे ते स्टेरेडियन असं आहे. प्लेन अँगलचे युनिट आहे ते रेडियन आणि सॉलिड अँगलचे युनिट आहे ते स्टेरेडियन. त्यांचे सिम्बॉल काय आहे बघा. मीटरला स्मॉल एम, किलोग्रॅमला केजी स्मॉल आहे, सेकंदला एस स्मॉल आहे, केल्विनला मात्र के कॅपिटल आहे, एम्पियरला ए कॅपिटल आहे, कॅन्डेला सी डी, मोल MOL, RAD आणि एस स्टेरेडियन असे हे त्यांचे सिम्बॉल्स आहेत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स या 7 मेन क्वांटिटी आणि 2 प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल अशा 2 ऍडिशनल सप्लिमेंटरी क्वांटिटी त्यांचे युनिट्स आणि सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी लिहिता आलेले आहेत. यातला प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल जो आहे तो आपण या ठिकाणी थोडा डिटेल सांगणार आहे. बघा, प्लेन अँगल आपण नेहमी वापरलेला आहे. समजा 180 डिग्री असेल किंवा 90 डिग्री असेल. बघा इथे आपण घेऊया, हा अँगल आहे तो 90 डिग्री आहे. पूर्ण सर्कलचा विचार केला तर आपल्याला 360 डिग्री असं मिळणार आहे. त्यालाच आपण 2 पाय रेडियन असं म्हटलेलं आहे. 2 पाय रेडियन असं म्हटलेलं आहे. त्यातला हा 90 अँगल जर घेतला आपण तर याच्यामध्ये समजा आपण 90 डिव्हिजन्स केल्या, लहान लहान डिव्हिजन्स केल्या. त्यातली एक डिव्हिजन म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1 डिग्री मिळणार आहे. एक डिव्हिजन म्हणजे 1 डिग्री मिळणार आहे. म्हणजे 1 डिग्री इक्वल टू काय लिहितात बघा, 2 पाय अपॉन 360 किंवा पाय अपॉन 180, 3.142 अपॉन 180 म्हणजे 1 पॉइंट डिव्हिजन केली तर 1.744 इंटू 10⁻² रेडियन असं मिळणार आहे. 1 डिग्री इक्वल टू. आता ह्या ज्या 90 अँगल मधल्या 90 डिव्हिजन्स आहेत त्यातली एक डिव्हिजन घेतली आणि त्याच्यामध्ये 60 डिव्हिजन केल्या तर त्याला आपण एक डिव्हिजन म्हणजे मिनिट असं म्हणणार आहे. एक डिव्हिजन म्हणजे मिनिट असं म्हणणार आहे. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट इक्वल टू आपल्याकडे आहे 1.744 इंटू 10⁻² रेडियन आहे. आता आपल्याला 1 मिनिट घ्यायचं आहे. 1 मिनिट म्हणजे 1.744 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 60 असं करता येणार आहे. आणि बघा या 1.744 ला 60 ने आपण डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे बघा, 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन असं मिळणार आहे. बघा एका डिग्री मध्ये 60 डिव्हिजन्स केल्या, त्यातली एक डिव्हिजन म्हणजे 1 मिनिट. या एका मिनिटाच्या डिव्हिजन मध्ये पुन्हा 60 डिव्हिजन करणार आहे. 1 मिनिट इक्वल टू त्यातली एक डिव्हिजन म्हणजे सेकंद येणार आहे. त्यातली एक डिव्हिजन म्हणजे काय येणार आहे, सेकंद येणार आहे. 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंद इक्वल टू आपल्याकडे व्हॅल्यू आहे 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन. आता आपल्याला 1 सेकंद बद्दल लिहायचं 2.91 इंटू 10⁻⁴ डिवायडेड बाय 60 असं लिहिता येईल. आणि त्याचं कन्व्हर्शन जे आहे ते आपल्याला लिहिता येणार आहे 4.85 इंटू 10⁻⁶ रेडियन असेल. 4 पॉइंट डिवाइड जर केला तर 4.85 इंटू 10⁻⁶ रेडियन असं येणार आहे. म्हणजे 1 डिग्री रेडियन मध्ये एक्सप्रेस केला. 1 डिग्रीचं पुन्हा डिव्हिजन्स केलेले आहेत 1 मिनिट रेडियन मध्ये एक्सप्रेस. पुन्हा डिव्हिजन्स केला 1 सेकंद रेडियन मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. अशा ह्या डिग्री आणि मिनिट्स आणि सेकंद मध्ये प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल जो आहे तो काय आहे बघा. आपण सांगितल्याप्रमाणे हा 90 आहे. याला डिफाईन करता येणार आपल्याला. समजा हे सर्कल आहे, त्याची आपण आर्क घेतली समजा AB अशी, हा सेंटर आहे आणि ही रेडियस आहे. ही आर्कची लेंथ DS असेल
हा अँगल आहे तो डी थीटा आहे. हा अँगल जो आहे तो काय डी थीटा असा आहे. डी थीटा इक्वल टू ds अपॉन आर. प्लेन अँगल म्हणजे इट इज द रेशो ऑफ आर्क लेंथ ऑफ द सर्कल टू द रेडियस. आर्क लेंथ ऑफ द सर्कल टू द रेडियस. आणि दुसरा आहे तो सॉलिड अँगल आहे. सॉलिड अँगल म्हणजे काय, हे 2 डायमेन्शन मध्ये सर्कल आहे, याला 3 डायमेन्शन मध्ये घेतलं की आपल्याला स्पियर मिळणार आहे. काय मिळणार आहे, स्पियर मिळणार आहे. या स्पियरचा आपण एक छोटा एलिमेंट घेतला ज्याचा एरिया ds असा आहे किंवा dA असं म्हणूया आपण, आणि हा सेंटर असेल तर रेडियस आहे. या ठिकाणचा हा जो अँगल आहे डी ओमेगा इक्वल टू dA अपॉन आर स्क्वेअर. इट इज द रेशो ऑफ एरिया एलिमेंट. हा जो छोटा एलिमेंट आहे त्याचा जो काही एरिया असेल तो एरिया ऑफ द एलिमेंट टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. एखाद्या स्पियरचा छोटा पार्ट आपण घेतला त्याचा एरिया आणि त्या स्पियरची जी काही रेडियस आहे यांचा रेशो म्हणजे आपल्याला सॉलिड अँगल लिहिता येणार आहे. बघा कशा पद्धतीने लिहिता येते. दिस इज सॉलिड अँगल. हा जो सरफेस एरिया आहे या ठिकाणचा त्याने या पॉइंटला केलेला जो अँगल आहे याला सॉलिड अँगल असा दिसणार आहे 3 डायमेन्शन मध्ये. 2 डायमेन्शन मध्ये आपल्याला माहिती आहे प्लेन अँगल आहे तो नेहमीच आपण वापरतो, बऱ्याच वेळेला काढलेला आहे. सॉलिड अँगल जो आहे तो अशा पद्धतीने आहे. हा सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल. आपल्याकडे जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत आपल्या या SI सिस्टीम मध्ये आपण जो काही टेबल केलेला होता या टेबल मध्ये हे युनिट्स लिहित असताना तुम्ही काळजीपूर्वक बघितलं का बघा की जे सिम्बॉल होते या सिम्बॉल मध्ये आपण काही सिम्बॉल स्मॉल लेटर मध्ये लिहिले. फॉर एक्झाम्पल किलोग्रॅम, केजी, मीटर, एम. तर काही सिम्बॉल आपण कॅपिटल लेटर मध्ये लिहिले. कुठले बघा, केल्विन टेम्परेचरचे युनिट सिम्बॉल के लिहिला कॅपिटल. इलेक्ट्रिक करंटचे युनिट एम्पियर त्याचा सिम्बॉल लिहिला ए कॅपिटल. पूर्ण लिहित असताना ए स्मॉल लिहिला आपण. याला काय रोल्स आहेत म्हणजे युनिट जे आहे ते मोस्टली सिम्बॉल मध्ये एक्सप्रेस केलं जाणार आहे. युनिट जे आहे ते सिम्बॉल मध्ये एक्सप्रेस केलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल फोर्स इक्वल टू 10 न्यूटन. हे फोर्स युनिट न्यूटन आहे, त्याचा सिम्बॉल एन असा आहे. आता पूर्ण शब्द लिहायचा असेल न्यूटन, द फुल नेम ऑफ द युनिट शुड नॉट बी रिटन विथ इनिशियल कॅपिटल लेटर. म्हणजे मला जर हे फोर्स लिहायचा असेल पूर्ण शब्द 10 न्यूटन असं लिहिणार मी. सुरुवातीचं कॅपिटल लेटर मी लिहिणार नाही. सुरुवातीचं लेटर आहे ते मी कॅपिटल असं लिहिणार नाही. एन फरक लक्षात आला का बघा. पूर्ण शब्द लिहायचा असेल तर एन स्मॉल. इवन इफ नेम्ड आफ्टर ए पर्सन. काही युनिटला व्यक्तीची नावं, व्यक्ती म्हणजे सायंटिस्टची नावं आहेत. जरी सायंटिस्टचं नाव असेल आणि पूर्ण शब्द लिहायचा असेल तर काय करायचं आहे या ठिकाणी स्मॉल लेटर मध्ये लिहायचं आहे. द सिम्बॉल ऑफ द युनिट should be written in capital letter if it is named after a person. जर एखाद्या युनिटला व्यक्तीचं नाव असेल तर त्याचा सिम्बॉल मात्र कॅपिटल. फोर्स इक्वल टू 10 न्यूटन एन कॅपिटल. एनर्जी इक्वल टू 5 जूल जे कॅपिटल लिहिणार. एनर्जी लिहायची असेल तर 5 जूल जे कॅपिटल लिहिणार. पूर्ण लिहायचं असेल तर JOULE जे स्मॉल लिहिणार आहे. आणखीन काय त्याच्यामध्ये रूल्स आहेत बघा की हे जे काय सिम्बॉल आहे ते लिहिल्यानंतर आपण कुठलाही त्याच्यानंतर पंक्च्युएशन मार्क देणार नाही. म्हणजे फुलस्टॉप नाही, कॉमा नाही. समजा युनिटमध्ये शंका आहे तर क्वेश्चन मार्क नाही.
आणि बरोबर आलाय म्हणून त्याला आश्चर्य सुद्धा व्यक्त करा, एक्सप्लेनेटरी साईन सुद्धा द्यायचं नाही. असा कुठलाही पंक्च्युएशन मार्क या ठिकाणी आपण देणार नाही. त्याचबरोबर आणखीन काय रोल आहे बघा, जर आपण हे जे काही सिम्बॉल आहेत ते वापरत असताना ते सिंग्युलर फॉर्म मध्ये वापरायचे, नॉट इन प्लुरल फॉर्म. सिंग्युलर फॉर्म म्हणजे काय की फोर्स आहे 1 न्यूटन आणि समजा 10 न्यूटन लिहायचं असेल तर 10 न्यूटनच लिहिणार. F इक्वल टू 1 न्यूटन, F इक्वल टू 10 न्यूटन आणि याला आपण या ठिकाणी 10 न्यूटन्स यस लावणार नाही. सिंग्युलर फॉर्म मध्येच युनिट लिहायचं आहे. त्यानंतर काय आहे बघा, समजा डिव्हिजन असेल, डिव्हिजन साठी काय की एकच रेशो लिहायचा आहे, डबल रेशो लिहायचा नाही. फॉर एक्झाम्पल एक्सलरेशनचं युनिट आहे ए इक्वल टू समजा 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे अशाच एका रेशो मध्ये लिहायचं आहे, डबल रेशो लिहायचं नाही. म्हणजे काय 2 मीटर पर सेकंड असं लिहायचं नाही, असं लिहायचं नाही. आणि काय आहे बघा की प्रिफिक्स जे आहे ते सिम्बॉलच्या अगोदरच आपण वापरणार आहे. प्रिफिक्स वापरत असताना सिम्बॉलच्या अगोदर वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल 1 मिली सेकंड, 1 मिली सेकंड लिहित असताना ते आपण 10⁻³ सेकंद असं लिहिणार आहे. 1 मायक्रो सेकंड 10⁻⁶ सेकंड, 1 नॅनो सेकंड 10⁻⁹ सेकंड. मिली मायक्रो नॅनो हे प्रिफिक्स आहे. यस म्हणजे सेकंड म्हणजे युनिट आहे. युनिटच्या अगोदरच प्रिफिक्स वापरणार आहे. पुन्हा डबल प्रिफिक्स वापरायचं नाही. म्हणजे काय 1 मायक्रो सेकंद आहे ते लिहित असताना या ठिकाणी 1 मिली सेकंद असं वापरायचं नाही. किंवा 1 नॅनो सेकंद आहे त्याला 1 मायक्रो मिली सेकंद असं वापरायचं नाही. त्याचबरोबर आणखीन एक रूल आहे तो काय बघा, हे मल्टिप्लिकेशन मधले जे युनिट्स आहेत ते कसे लिहायचे बघा. एकतर त्याला स्पेस द्यायचा आहे किंवा हायफन द्यायचं आहे. समजा वेलॉसिटीचं युनिट आहे ते मीटर पर सेकंद असं आहे, ते लिहित असताना मीटर सेकंद मध्ये स्पेस दिलेला आहे किंवा याला -1 येणार. याला असं पण लिहिलं मीटर हायफन द्यायचं आहे (10⁻⁻⁻1). याला मीटर सेकंद म्हणजे गॅप न ठेवता लिहायचं नाही, असं लिहायचं नाही. असे काही रूल्स आपणाला या युनिट्स लिहित असताना वापरावे लागणार आहे. याचा वापर करून पुढे आपल्याला भरपूर सिलेबस डिस्कस करत असताना हे सगळे युनिट्स आणि हे सगळे नियम आपल्याला वापरावे लागणार आहेत.